नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त उत्कृष्ट आणि प्रेरणादायी भाषण कसे करावे याचा एक नमुना पाठ या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना सांगेल, तुम्हाला उत्कृष्ट सूत्रसंचालक, उत्तम वक्ता व्हायचा असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा, कारण इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन टिप्स आपल्याला दिले जातात, तेही मोफत. तर आपण 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या भाषणाला सुरुवात करतोय. आदरणीय अध्यक्ष महोदय, उपस्थित मान्यवर, गुरुजन आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपणा सर्वांना 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज आपण अशा ऐतिहासिक दिवसाचं स्मरण करण्यासाठी एकत्र आलो आहोत, ज्यानं भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला नवं बळ, नवी दिशा आणि नवी ऊर्जा दिली. 9 ऑगस्ट 1942 हा भारतीय इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला अत्यंत महत्वपूर्ण दिवस आहे. आणि याच दिवशी मुंबईतील अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अधिवेशनात राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी इंग्रजांना भारत छोडो अशी ठाम हाक दिली आणि देशवासियांना करेंगे या मरेंगे हा प्रेरणादायी मंत्र दिला. या घोषणेनंतर इंग्रज सरकारनं महात्मा गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेत्यांना अटक केली. परंतु ते तुरुंगात गेले म्हणून स्वातंत्र्याची लढाई थांबली नाही. उलट संपूर्ण देशातील सामान्य नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि युवक यांनी स्वातंत्र्याची मशाल आपल्या हातात घेतली. भारताच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्याची ज्वाला प्रज्वलित झाली आणि ब्रिटिश सत्तेचा पाया हादरला. भारताचे स्वातंत्र्य हे कोणाच्या दानातून मिळालेलं नाही, तर ते लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग, बलिदान आणि संघर्षातून मिळालं आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, महात्मा गांधीजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि असंख्य ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांनी राष्ट्रासाठी आपलं आयुष्याचं सर्वस्व अर्पण केलं. त्यांच्या त्यागामुळे आज आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे जगत आहोत. मित्रांनो, क्रांती म्हणजे केवळ शस्त्र उचलणं नाही, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं, सत्याचा स्वीकार करणं, प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडणं, आपल्या भारतीय संविधानाचा आदर करणं आणि देशाच्या प्रगतीसाठी निस्वार्थपणे योगदान देणं, हीच आजच्या काळातील खरी क्रांती आहे. मित्रांनो, आज आपल्याला हातात बंदूक घ्यायची नाही, आपल्याकडे ज्ञान आहे, तलवार नाही पण शिक्षण आहे. संघर्षाची साधने मित्रांनो बदलली आहेत, पण देशसेवेची भावना तितकीच आवश्यक आहे. भ्रष्टाचार मुक्त समाज निर्माण करणं, पर्यावरणाचं संरक्षण करणं आणि सामाजिक सलोखा राखणं, डिजिटल भारताला बळकटी देणं आणि प्रत्येक नागरिकानं आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणं, हीच आजच्या पिढीची राष्ट्र निर्माणातील भूमिका आहे. म्हणून माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, तुम्ही उद्याच्या भारताचे शिल्पकार आहात. मोठे होऊन डॉक्टर, अभियंते, शास्त्रज्ञ, शिक्षक, सैनिक, प्रशासकीय अधिकारी किंवा उद्योजक तुम्ही व्हा, पण सर्वप्रथम एक जबाबदार, प्रामाणिक आणि देशप्रेमी नागरिक बना. हाच खरं तर 9 ऑगस्ट क्रांती दिनाचा अत्यंत महत्वपूर्ण खरा संदेश आहे. चला, या पवित्र दिनी आपण सर्वजण असा संकल्प, अशी प्रतिज्ञा करूया की आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचं स्मरण ठेवून देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कार्य करू, आपल्या भारतीय संविधानाचा आदर करू आणि महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय एकात्मता जपू आणि भारताला अधिक सक्षम, समृद्ध आणि विकसित राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येकानं योगदान देण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, स्वातंत्र्य मिळवणं जितकं कठीण असते, त्याहून कठीण असते ते स्वातंत्र्य टिकवणं. चला तर मित्रांनो, आपल्या कर्तृत्वानं स्वातंत्र्याचं मोल आपण जपूया. या शब्दात मित्रांनो मी माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय भारत. मित्रांनो, कसा वाटला या भाषणाचा हा व्हिडिओ
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि 9 ऑगस्ट क्रांती दिन असं कमेंट्समध्ये नक्की लिहा.